नमस्कार मित्रांनो, टेक मराठी 28च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलमध्ये पाहिलं आहे की चॅट जीपीटीबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण आज बघणार आहोत की चॅट जीपीटी आपण कसं यूज करू शकतो. तर आता मी जी प्रोसेस दाखवणार आहे ही प्रोसेस सेम तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीही फॉलो करू शकता, कारण मोबाईल आणि लॅपटॉप या दोघांच्या प्रोसिजरमध्ये एवढा काही विशेष फरक नाही आहे. तुम्ही आपला ब्राउझर ओपन करा, गुगल क्रोम, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लिहायचं आहे चॅट जीपीटी, ठीक आहे. चॅट जीपीटी ओपन केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येते आपल्याला, तर ती आहे चॅट जीपीटीची वेबसाईट आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की इथे जर तुम्ही आता डायरेक्ट जे तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट ती लिहू शकता. समजा आता मी जर सांगत आहे की मला महाराष्ट्राची माहिती मराठीमध्ये एक 10 ते 20 लाईनमध्ये सांगा, असं जर तुम्ही लिहिलं, ओके, आणि एंटर केल्यानंतर थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदाच्या आतमध्ये त्यांनी महाराष्ट्राबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला द्यायला सुरुवात केलेली आहे. ओके, आता तुम्ही ही वाचू पण शकता. तुम्हाला जर ही कुठे कॉपी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट करून कॉपी करून आपल्या आर्टिकलमध्ये पेस्ट करू शकता, ठीक आहे. आता हे ह्याच्यावरती तुम्हाला जे काही करायचं आहे, राईट, एखाद्या गोष्टीची माहिती काढायची आहे, एखाद्या गोष्टीची एखादी गोष्ट तुम्हाला विचारायची, त्याला एखादं लाईक सपोज आता ज्या गृहिणी असतील त्यांना एखाद्या गोष्टीची काय म्हणतात त्याला आपण रेसिपी बघायची आहे, तर ती कशी करायची. समजा आपण विचारलं हाऊ टू, किंवा मराठीमध्ये लिहूया आपण, चपाती कशी बनवायची, ठीक आहे. आणि असं जर आपण त्यांना विचारलं तर त्याच्यावरती तो आपल्याला पूर्णपणे सांगू शकतो. हे फक्त मी एक उदाहरण दिलं चपाती कशी बनवायची. तुम्हाला जी कुठली भाजी किंवा काहीही बनवायचं असेल, ठीक आहे, एखाद्या गोष्टीची काय म्हणतात त्याला आपण कृती तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर ती तुम्ही आपण या चॅट जीपीटीमधनं माहिती करून घेऊ शकता, ठीक आहे. तर अतिशय हा छोटा आणि सोपा व्हिडिओ होता. याच्यामध्ये तुम्ही साइन इन पण करू शकता जर तुम्हाला फक्त इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. याचा फायदा काय होईल, जेव्हा तुम्ही लॉग इन करसाल तेव्हा जी माहिती तुम्ही लॅपटॉपवरती बघितलीत किंवा जी माहिती तुम्ही मोबाईलवरती बघितलीत ती तुम्हाला दोन्हीकडे बघता येईल. म्हणजे समजा तुम्ही आता इथं लॉग इन करून घेतलं तर हा तुम्हाला विचारेल की तुम्हाला लॉग इन कशाने करायचं आहे. आपण गुगलचं जे अकाउंट क्रिएट केलेलं आहे त्या गुगलच्या अकाउंटने इथं लॉग इन करू शकता, ठीक आहे. तुम्हाला जर माहिती नसेल गुगलचं अकाउंट कसं क्रिएट करायचं त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघून आपलं गुगलचं अकाउंट क्रिएट करून त्या गुगल अकाउंटने इथं साइन इन करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही चॅट जीपीटीचा वापर जो आहे तो नक्कीच करू शकता. तुम्हाला अजून जर कुठला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मलाही माहिती पडेल की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, तुम्हाला तो व्हिडिओ आवडतोय का नाही आवडतोय हेही तुम्ही मला त्यात कळवा. आणि जर कुठला तुमची सूचना असेल तर ती मला नक्कीच कळवा त्या चॅट बॉक्समध्ये, जेणेकरून मला त्याच्यावरती काम करता येईल, मेहनत घेता येईल किंवा मला एक मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्समधनं. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.